नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते काकासाहेब पाटील साबळे आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की या सरकारनं, राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांना सरकारने आता ज्या कर्जमाफीच्या याद्या जाहीर केल्या, बऱ्याच दिवसापासून त्यांना सांगितलं होतं की बाबा KYC करा आणि तुमचे पैसे आल. आज रोजी ज्या लोकांना समजा जे नावं आलते त्यांना KYC केल्या, त्याचे सर्वांचे पैसे आज उद्या सर्व शेतकऱ्याचे पैसे जमा होणार आहे. आणि त्या शेतकऱ्याचे पैसे समजा KYC केल्याने असं शेतकऱ्याला विनंती करण्यात येते की आपण राहिलेल्या KYC तात्काळ करून घ्या आणि आपल्या जे समजा खात्यावर पैसे आले त्याचे बँकेला आपण नवीन कागदपत्र देऊन हे पीक कर्ज तात्काळ पुन्हा घ्या. आज रोजी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2210 शेतकऱ्याचे 6,55,48,000 रुपये प्राप्त झाले आहेत. तशी एकूण जालना जिल्ह्यामध्ये आपल्या 18,000 शेतकऱ्याला 160 कोटी रुपये मिळाले आहे. तरी सर्व शेतकऱ्याला, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याला व महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विनंती करण्यात येते की या सरकारने जे आपल्याला आश्वासन दिलं 2 वर्ष समजा त्याने आपल्याला तापावर ठेवलं. आज रोजी पहिली व्याधी देण्याची काढली होती, त्याशी पैसे टाकले. सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की आपण आपल्या KYC करून आपले समजा पैसे तात्काळ घेऊन जावे हीच विनंती करतो आणि थांबतो. जय जवान जय किसान. यावेळेस त्यांनी सांगितलं की सरकारनं जे काही आपल्याला कर्जमाफी दिलेली आहे ती तात्काळ KYC करून आपली कर्जमाफी घेऊन टाकावी, असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद.